फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना तिवार मानाचा मुजरा बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी। धन्यवाद। तमाम दर्शकों का हार्दिक हार्दिक स्वागत। अब सुबह का सत्र नहीं, अभी दोपहर का सत्र है। तो दोपहर के सत्र में इस बार देखा जाए ये पहला मुकाबला आपके आंखों के सामने आ रहा है खारकोपर बनाम मोह के बीच। ऋतिक गेंदबाजी की बाउंड्री संभालने के लिए 4 ओवर का मुकाबला है। पहला मैंडेटरी पावर प्ले है। एक खिलाड़ी गली में है, एक खिलाड़ी शॉट थर्ड मैन में है, एक खिलाड़ी पॉइंट पे है, एक खिलाड़ी शॉट एक्स्ट्रा कवर के ऊपर है, ऑफ साइड ऑन साइड के ऊपर शॉट फाइन लेके शॉट स्क्वायर लेके मिड ऑन है। 2 खिलाड़ी बाहर है, एक खिलाड़ी कवर करने के क्षेत्र में रखा हुआ है और एक खिलाड़ी लॉन्ग ऑफ के ऊपर है। ये फील्डिंग की हुई है रचना। पहली गेंद अंपायर जोमा पाटिल जी तैयार है और हमें सिग्नल दे रहा है कि मैं मैच को शुरुआत करता हूं। सामने बल्लेबाज इस बार देखा जाए अनिकेत और उनके साथीदार है सागर कोहली। कोहली बंधु मैदान के अंदर हो जाए शुरू। पहली गेंद ऋतिक फुल टॉस और ये बाउंड्री है। दूसरे टप्पे के साथ बैकवर्ड स्क्वायर लेग सीमाने के बाद नंबर 4 ठोक दीजिए। और देखिए छक्के के साथ इस बार आगाज हुआ है स्कोर 10। शुरुआत कड़ाकेदार हुई है और ऋतिक जैसे गेंदबाज के ऊपर हमला जबरदस्त किया। इस बार देखा जाए एक बैकवर्ड स्क्वायर के ऊपर 4 लॉन्ग ऑफ के ऊपर और लॉन्ग ऑन के 20 से खेल दिया 6 रन के लिए। इस बार हवाई रूम कैचेट मस्त कैच। चलिए खेल खल्लास अनिकेत कोहली 10 रन बना के वापस और 10 पे मोर टीम को पहला झटका दीजिए। रन बना के वापस अनिकेत कोहली पहला झटका मोह टीम को, मोह कोहली वाला टीम को। और नए बल्लेबाज जा रहे सुयश। सुयश वेंट डाउन बैट्समैन मैदान के अंदर। टेंस को सफलता ऋतिक को, कामयाबी खारकोपर टीम को। और एक क्रॉस लाइन खेलने की कोशिश की थी आड़े बल्ले से, लेकिन गेंद और बल्ले के बीच संपर्क हुआ नहीं। ये गेंद डॉट चली गई। बढ़िया बॉल देखने को मिल चुकी है। टीम का स्कोर टोटल देखा जाए तो रुका हुआ है 10 पे और गेंदें खत्म हो गई 4। 2 गेंदें शेष, 5वीं डिलीवरी और 2 विकेट से। इस बार हवा में लॉब किया है, कैच की संभावना, छोड़ दिया कैच। एक सिंगल
है ना, कैच भी छोड़ रहा है और हाथ भी रहा है। और मिलेंगे इस गेंद के ऊपर दो, दो के साथ स्कोर 12। 12 पे स्कोर जा चुका है। इस ओवर की आखिरी गेंद शेष, अंतिम बॉल। बैकफुट पर जाकर इस गेंद को खेल दिया है फाइन लेग क्षेत्र में। खतरा लेकिन थ्रो नहीं आया है। तब तक बल्लेबाज आराम के साथ पॉपिंग क्रीज के अंदर सुरक्षित पहुंचे। ओवर की समाप्ति, पहले ओवर की समाप्ति के बाद हम देख सकते थे मोह कोलीवाड़ा टीम का स्कोर पहुंचा है 14, एक विकेट के नुकसान पे। 18 गेंदों का खेल शेष है। अंपायर इस बार बॉलर इन पे आ रहे हमारे संगम भोईर। अंपायर की जोड़ी 4 दिन में अच्छी है। 4 दिन में कुछ वजन कम नहीं हुआ, कोई हिले नहीं, परफेक्ट काम है। और अभी अभी जोमा सर ने कह दिया था कि मेरा स्टैमिना खड़ा रहने का बहुत है, उनकी मेहनत है। क्योंकि उन्होंने कह दिया 17 साल तक मैं अंपायर की भूमिका निभा रहा हूँ, पहले महीने इनाम पैसा नहीं लिया, 27 माफ कीजिए, और अभी वो है, लेकिन उनकी मेहनत है। लेकिन गेंदबाज आ चुके बॉलिंग मार पर। कल बोकरविड़ा में कितने बैल आए थे, गाय भी सब मैदान में, भागम भाग सब काम। रात में कोई भी घुस सकता है। 14 स्कोर। दूसरी ओवर की पहली गेंद और द विकेट से, और ये देखिए कितनी बॉल आगे फेंकी है। एक्शन देखिए बॉलर की कैसी है, लेकिन जिस अंदाज से ये गेंद डॉट चली गई है। हर्षल ठाकुर की देखिए, जब वो बॉलिंग मार पर तैयार होते हैं, उसके बाद वो दौड़ने के लिए तैयार होते हैं, और उसके बाद आकर अंपायर के सामने से जब गेंद डिलीवरी करते हैं तो उनका हाथ का एक्शन देखिए, अलग एक्शन है। कोण पण येऊ दे, पण एकदा येऊ दे। और ये हवा में लॉप गया, इनसाइड आउट शॉट कवर के ऊपर, लेकिन गैप में गेंद, एक सिंगल, दूसरे के लिए पलट चुके 2। गुड रनिंग बिटवीन द विकेट, और 2 रनों के साथ स्कोर पहुंचा 16। सागर ने खाता ओपन किया खुद का, और टीम का स्कोर पहुंचा इस बार 16 के घर में, 1 विकेट के नुकसान पे। 4 गेंदें इस ओवर की शेष है। दायरे के अंदर 4 खिलाड़ी, टोटल 6 खिलाड़ी है। 3 खिलाड़ी, 4 खिलाड़ी इस बार गज के बाहर है, यानी कि एक डीप एक्स्ट्रा कॉल के, लॉन्ग ऑफ, एक लॉन्ग ऑन, और एक डीप मिड विकेट, और डीप बैकवर्ड स्क्वायर लेग। ये इस बार दूर से गेंद को फेंका है, शरीर से दूर, अवे फ्रॉम द बॉडी। और इस हालात में बल्लेबाज ने जोरदार प्रहार करने का प्रयास किया था, लेकिन अंत में बॉल और बल्ले के बीच कनेक्शन हुआ नहीं। कहते ना कि छक्मा देने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता। गोटिया देखिए, कैमरामैन मौजूद है हमारे बालकनी में। स्कोर रुका हुआ है 16 के घर में, आखिरी 3 बॉल शेष इस दूसरी ओवर की। और फुल टॉस जरूर गेंद है, ऑन साइड के ऊपर खेला, गैप में गेंद चली गई है। लॉन्ग ऑन, एक्स्ट्रा कॉर खिलाड़ी गेंद को उठाने जा रहे हैं, लेकिन एक्स्ट्रा कॉर खिलाड़ी ने इस बार गेंद को उठाया, सिंगल चुराया, और सिंगल के साथ स्कोर आपके 2 रन इकट्ठा किया। 2 रनों के साथ स्कोर पहुंचा है 18। सुदर्शन भाई देखिए, उनकी ये पट्टी कितने सालों तक उनके पास है। पहले हम स्कूल में इसका इस्तेमाल करते थे। हाँ, वो चाहिए, क्योंकि लाइन आंकने के लिए वही चाहिए। हाँ, और इस बार कट, चलिए पीछे हट, और इसी के साथ विकेट नंबर दूसरा ड्रेसिंग रूम में। और यहां देखा जाए तो स्कोर 18, लॉस ऑफ 2 डिजिट हो। साथी जो बैठे हुए हैं, जिनका नाम है गो अजय, मुझे लग रहा है भूतिया बली बैल के वो मालिक है, थोड़े से टेंशन में, क्योंकि उनकी भैंस चली गई है बाजार में। लेकिन देखना पड़ेगा अभी मिलेगा क्या मसीह बाजार में। मिले अच्छा, जाने तो यार, जाने वाले गए वो गए, उसका टेंशन नहीं लेने का। हाँ, लेकिन दूध पीने का, छोड़ने का नहीं।
स्कोर 18। तबीयत भी थोड़ी ढीली हो गई, होता है यार ऐसा। मामा हंसेंगे, मामा हमारे हेड मास्टर थे। हाँ यस, राहुल जी के पिताजी है। मुझे लगा कि मामा बोले तो कौन, बिल्कुल। और ये चली गई हवाई और कैचेट चली, ये बल्लेबाज गया क्या, जल्दी वापस आया क्या। जैसे हम डॉक्टर के पास जाते, डॉक्टर पेशेंट को तुरंत डिस्चार्ज देते, चाहे सम्राट का हो जाए आटा या रेलवे का हो जाए पाटा, जाने वाले को हम करते टाटा ठोक। फेब्रुवारी जगात भारी, आज हिंदुस्थानामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती पूर्णपणे धूमधडाक्यात राजाची जयंती साजरी होत आहे। असा एकच राजा होऊन गेला, तो म्हणजे राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज। बॉलर आए हैं ओमकार और बल्लेबाज जा रहे अजय कोहली। 3 खिलाड़ी बाहर चले गए, अनिकेत, सागर और उसके बाद उमेश, उल्केश। फुल टॉस गेंद है और इस बार गली और पॉइंट के बीच से गेंद को निकाला, बाउंड्री लाइन पार होने जा रही, रुक गई। कितनी बॉल गई देखिए और कैसी रुक गई। लगता है वहां थोड़ा सा भौगोलिक कारण है, और इस हालात में लगभग देखा जाए अच्छा स्ट्रोक खेला था, और इस बार देखा जाए बाउंड्री नहीं मिल चुकी, लेकिन मिले इस गेंद के ऊपर 2 रन, और 2 के साथ सुयश कोहली पहुंचे 6 पे, और टीम का स्कोर पहुंच चुका है 20। 3 विकेट के नुकसान पे मोह कोहलीवाड़ा टीम। फुल टॉस गेंद, एक बार गली के क्षेत्र से गेंद को धकेला है, क्षेत्र वही है लेकिन फील्डर के गेंद को उठाने के लिए बढ़िया क्षेत्र क्षण मिलेंगे इस गेंद के ऊपर। 2 के साथ स्कोर पहुंचा है 22। 3 विकेट के नुकसान पे मोह कोहलीवाड़ा टीम। नेक्स्ट मैच किसी की है? नेक्स्ट मैच देखो, खंडोबा जासई और उनके खिलाफ आने वाली टीम, ये गेंद डॉट। आखिरी दिन है तो ऐसा होता ही रहता है। अभी क्या है, नाइट डे टूर्नामेंट चल रही है, इसलिए हो रहा है। कुटुक बांधन, कोई भी आओ लेकिन जल्दी आओ। अच्छी बॉल, बहुत ही बढ़िया, गुड बॉल, गति का मिश्रण देखिए, व्हाट डिलीवरी, मुझे कोर्टनी वॉल्स की याद दिलाई, बहुत बढ़िया गेंद। और ये गेंद डॉट चली गई है, 22 पे स्कोर जा चुका है। लिम्या भाई तैयार है, थोड़ा सा हाथ में इंजरी हुई है। फुल टॉस गेंद और गैप में है, लेकिन लॉन्ग ऑन खिलाड़ी मौजूद। अरे भाई साहब, ऐसा नहीं करने का। 4 रिजेक्ट हो। तर मोह कोहलीवाड़ा संघाची धावसंख्या थी 26, 3 गडी बाद 26। हम देख सकते हैं तो इस बीच या 12 पे खेल रहे सुयश कोहली और अजय कोहली ने अभी तक खाता नहीं ओपन किया है। पहले ओवर में आए थे रन मेरे हिसाब से 14, दूसरे ओवर में आए 18, 4 आए और तीसरे ओवर में आए 8।
येस. तर बघा काल जासई टुर्नामेंटमध्ये आपली धाकटीजुई संघ हा सुपर 4 मध्ये क्वालिफाय झालेला आहे, सुपर 8 मध्ये क्वालिफाय झालेला आहे. तर त्यांचं अभिनंदन करूया आणि त्यांना शुभेच्छा देऊया. कचरा है तुम्हारे पास, संभाल के रखो उसे. धनेश बोईर आखिरी 6 गेंदे पारी का स्लॉग और डेथ और हनामारी का वॉर है. लास्ट में ब्लास्ट और सीआईडी में से कहते दया तोड़ दरवाजा. इतनी बाउंसर मारी, वाइड देंगे अंपायर. अंपायर देने से पहले मैं घोषित किया, अंपायर देखिए उन्हें सूचना दे रहे कि देख मेरा कंधा कैसा मजबूत है. हाँ, और मुझे लगा जोमा साहब उनके सामने 3 होंगे, इतनी ताकत अंपायर के पास है. क्योंकि एक अंपायर मांसाहारी है तो दूसरा शाकाहारी है. और बल्ले का अंदरूनी किनारा, पीछे प्रोटेक्शन नहीं है. चलिए छोटो पकड़ो, गेंद लॉन्ग स्टॉप के ऊपर नंबर 4. बाउंड्री के बदौलत स्कोर 30. शानदार चौवा अजय कोहली के बल्ले से 31 स्कोर 31. माफ कीजिए, शॉर्ट ऑफ लेन जरूर थी लेकिन ऑफ स्टंप की ज्यादा ये बार चली गई. अंपायर जिन्होंने वाइड घोषित किया. अंपायर हमारे संगम बोईर ने वाइड घोषित किया और स्कोर 32, 3 विकेट के नुकसान पे. धनेश की अगली बॉल और 2 विकेट से. अच्छी बॉल धनेश, गुड बॉल. उछलती हुई गेंद देखने को मिल चुकी है. चकमा दिया बल्लेबाज को, सीधी गेंद विकेट के ऊपर के दस्तानों में. कोई रन नहीं इस गेंद के ऊपर. 32 पे रुका हुआ यह स्कोर है और ये 6 रन है. मैंने कह दिया ना, मेरी जबान लकीर. वास्तव फिल्म में गृह मंत्री भवंद्र कदम क्या बोलता, बोला तो बोला छक्का. है 38. और एक बार टाइमिंग प्रॉपर मजबूती का हुआ नहीं, लेकिन सिंगल मिलेगा. एक सिंगल के साथ दूसरा दौड़ रहा है और गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 रन जरूर मिलेंगे और 2 रनों के साथ मोह कोहलीवाला टीम का स्कोर पहुंचा है 40. और इस ओवर की अभी तक मेरे हिसाब से 2 गेंदें शेष. ओळ्याला आहे तब आता मी पण बैल घेतोय. 40 रन वेस्ट, लकड़ा तितर बितर ठोक दीजिए. मोठी शर्यत आपल्याला बघायला भेटेल ओळे येथे. बकासूर वर्सेस मैपो. सबसे कातिल गौतमी पाटिल
और जाने का देखने के लिए बैलगाड़ी शर्यत भी देखने का, गौतमी पाटिल का डांस भी देखने का और विमल का गुटखा भी खाने का। चलिए और कैचेट संभाल के, वेल ट्राई, एक सिंगल खतरा। अंपायर, अरे उंगली ऊपर करो ना, ऐसी क्या खड़ा ऐसा नहीं रहता, खड़ा ऊपर। टीम का स्कोर इस बार एक सिंगल के साथ पहुंचा है 41 और जीतने के लिए खारकोपर टीम को चाहिए 24 बॉल में 42 यानी कि 42। क्रिकेट का ये महासंग्राम सभी लोग देख रहे हैं। ये जबरदस्त कड़ाकेदार आयोजन हमारे बंटी गरज साहब जी ने किया हुआ है, लेकिन मैच के उत्तरार्ध के लिए मैच कौन जीतेगा कौन हारेगा इसका भविष्य आने वाला वक्त बताएगा। लेकिन माइक्रोफोन के ऊपर सुनिए इस गांव के सुपुत्र, एक जबरदस्त कमेंटर और जबरदस्त बॉडी बिल्डर हमारे निशी गरज की जुबानी क्रिकेट की कहानी। आइए और कमांड दीजिए। थँक्यू। तर आमच्या गावातील सुपुत्र, आमचे सिव्हिल इंजिनियर्स, आमचे परममित्र राहुलजी जनार्दन भोईर यांना विनंती आहे आमच्या आयोजकांच्या वतीने की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर बसून घ्यायचं आहे। येस, पहिले सत्र तुम्ही पाहिलं, हिंदीमधला गोड आवाज आपण जर पाहिलं तर हास्याचे पवारे सोडणारे प्रेक्षकांना हवावाचा हा समालोचक आपण जर पाहिलं तर प्रत्येक विभागामध्ये जाऊन अमित सर पेन जोये यांचा आवाज तुम्ही सातत्याने ऐकत असतात। खूप चांगलं समालोचन तुम्हाला ऐकायला मिळालं। परंतु पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर 4 षटकामध्ये मोहा कोलेवाडा टीमनं धावसंख्या जमावल्यात 41 आणि 42 धावसंख्येचं लक्ष्य असेल। विनंती असेल की खारकोपर टीमला आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे। आपण पाहताय चिंबारा देवी बीट्स धाकटीजुई आयोजित कैलासवासी विनोददादा गरज स्मृती चषक 2024 आणि या स्पर्धेचा अंतिम दिवस, शेवटचा दिवस, मेगा फायनलचा दिवस तुम्हाला पाहायला मिळतो। पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं आपण जर पाहिलं तर सहारा 11 नवापाडा टीम सुपर 4 मध्ये क्वालिफाय झाले। परंतु जर आपण पाहिलं तर या टीमचा खऱ्या अर्थानं गतवर्षी मी तर म्हणेन एक चांगलं सपोर्ट आमचे राहुल संजय गरत यांच्याकडून असो, त्यांच्या मुलाच्याकडून जर आपण पाहिलं तर यावर्षी सुद्धा साईशच्या नावानं त्यांना टी शर्ट देण्यात आलं। असं सपोर्ट सातत्यानं राहुल संजय गरत यांचा असतो त्यांच्या सोबत। दुसऱ्या डे मध्ये आपण पाहिलं तर दुसऱ्या डे मध्ये सुपर 4 मध्ये क्वालिफाय झाली रोहिंजन बी टीम, जय दुर्गा रोहिंजन बी टीम। आणि कालच्या दिवसामध्ये तिसऱ्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर अक्षय स्मृती 11 क्रिकेट क्लब विंदनी टीमने मजल मारली सुपर 4 मध्ये। आणि आजच्या दिवसामध्ये एक संघ आम्हाला मिळेल। आणि पहा, विनंती असेल खारकोपर टीमला सुद्धा आणि मोहा कोलेवाडा टीमला आम्हाला जरा सहकार्य करा, कारण आज जर पाहिलं तर जवळजवळ 12:30 वाजता हे सामने इथे आपण पाहिलं तर पहिला सामना चालू आहे अजूनपर्यंत मैदानामध्ये। आज मेगा फायनलचा दिवस आहे। जर आपण थोडंसं आमच्यासाठी वेळ कमी घेतलात, खर्च केलात तर आमच्या आयोजकांच्या वतीनं आपल्याला आम्ही पुन्हा एकदा विनंतीचा कॉल करतो। स्ट्राइक एंडला फलंदाज असेल हर्षल ठाकूर आणि नॉन स्ट्राइक एंडला फलंदाज ऋतिक घरत। चला, क्षेत्ररक्षण लगेच सजवायचं आहे। सुस्वागतम स्वागतम वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा। आजच्या दिवसातील ही पहिली मॅच तुम्हाला पाहायला मिळतो आणि आतापर्यंत 42 आहे टार्गेट। हर्षल ठाकूर आहे स्ट्राइक एंडला
नॉन स्ट्राईक एंडला जर्सी नंबर 18 ऋतिक गरत याला तुम्ही पाहू शकाल. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाजीची पूर्णपणे धुरा सांभाळण्यासाठी यावेळेस गोलंदाज मोहा कोलेवाडा टीम कडून सुयश गोलंदाज तयार होतो. थोडासा मध्ये जर आपण पाहिलं तर काही दिवसांपूर्वी थोडा अनफिट होता, परंतु पुन्हा एकदा आपल्या टीमसाठी खेळण्यासाठी तो आता मात्र सज्ज झालाय. त्याला माहिती आहे की टीममध्ये त्याचे गरज या टीमसाठी खूप असतो. ऑलराऊंडर भूमिका निभावतो. पहिला चेंडू हर्षल ठाकूरसाठी. इथे मात्र गॅप सिलेक्शन केलाय जरूर, परंतु जोपर्यंत क्षेत्ररक्षण चेंडूवर पोहोचतील उचलतील तद्वर या दोन्ही फलंदाजाने मात्र 2 धावेने केलाय श्री गणेशा. टीमचा अकाउंट इथं मात्र ओपन केलाय हर्षल ठाकूरनं. हर्षल ठाकूर हा फलंदाज अप्रतिम दर्जाचा आम्ही सातत्यानं पाहिलाय, कारण त्याच्या माध्यमातून आपण पाहिलं तर टेक्निकली क्रिकेट, टेक्निकली शॉट सिलेक्शन खूप वेळा पाहायला मिळतात. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी त्याच्या बॅट्समधून सातत्यानं पाहायला मिळतो, परंतु यावेळेस या सामन्यामध्ये त्याची बॅटिंग चालणं खूप महत्त्वाची असेल. सुयोग क्षमासावी सुयश तयार मात्र होतो. यावेळेस बॅकफुटला जाऊन पंच केलाय. खिलाडी आहेत, जोपर्यंत उचलतील तद्वर सिंगल धाब्याने समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. आणि या सिंगल धाब्याने आता मात्र टीमचा टोटल तुम्हाला पाहायला मिळेल धावफलकावर 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर टीमचा टोटल झालाय तो म्हणजे बिनबाद 3. सुयश याने पहिला चेंडू फेकला. पहिल्या चेंडूवर 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या, परंतु नंतर सिंगल धाव. ऋतिक गरत बॅकफुटला जाऊन जिथे क्षेत्ररक्षक कोणी नाहीये तिथे मात्र शॉट सिलेक्शन करतोय. मिड ऑफ पॉइंटच्या मधून चेंडू होतोय फरार. 1 बाउंस सीमारेषेच्या पलीकडे 4 धाब्यांसाठी. टीमचा टोटल 7. शतक क्रमांक पहिलं चालू आहे पॉवर प्लेचा. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ समाप्तीत आलाय. ओहो, लोवर फुल टॉस आणि इथे मात्र फसला गेलाय ऋतिक गरत. ज्यानं चौकार लगावला होता त्याला लगेच तुरंत दुसऱ्या चेंडूवर प्रत्युत्तर दिलंय विकेटच्या स्वरूपात. सात या धावसंख्येवर पहिली सफलता ऋतिक गरजच्या स्वरूपात तुम्हाला पाहायला मिळाली. खारकोपर टीमचा खेळाडू, परंतु त्याची जागा भरून काढण्यासाठी इनियट 3 क्रमांकावर इथे आपण जर पाहिलं तर फलंदाज जिग्नेश गोंधली हा फलंदाज मैदानामध्ये वनडाऊनसाठी चाललाय. आता जिग्नेश गोंधलीला मात्र स्वतःचा खेळ आणि टीमसाठी इथे मात्र सावरून खेळणं खूप महत्त्वाचं असेल. इथे पार्टनरशिप होणं खूप महत्त्वाचं असेल. गोलंदाजीच्या मार्कवर होतात तयार. 4 चेंडूंचा खेळ समाप्तीत आलाय. हा 5वा चेंडू. इथे अतिशय वेगानं फक्त वेग इथे मात्र गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. खूप चांगला चेंडू पडल्यानंतर सरळ ट्रॅव्हल होतो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये आणि तिथे यष्टी रक्षक मात्र आपली कामगिरी चोख बजावताना पाहायला मिळाले मोहा कोलीवाडा टीमचे. जिग्नेश गोंधली पुन्हा एकदा त्याच प्रकारे खेळण्याचा प्रयत्न झाला, परंतु स्तुती कौतुक करणं खूप महत्त्वाचं असेल गोलंदाजाचं. ज्यावेळेस आपण पाहिलं तर चौकार आल्यानंतर इथे मात्र सुयशनं पुन्हा एकदा कमबॅक काय असतो, वापसी काय असतो क्रिकेटमध्ये ते दाखवलं. 6 चेंडूंच्या समाप्तीनंतर टीमचा टोटल 7 धावा आणि 1 सफलता. आउट होणारे फलंदाज ऋतिक गरत मैदानाच्या बाहेर. डीजे आता मात्र 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 42 धावसंख्येचं टार्गेट 18 मध्ये बनवायचे आहे. त्या म्हणजे आता 35 धावा खारकोपर टीमला. आजच्या दिवसातील आपण पाहिलं तर पहिला सामना, परंतु लगेच दुसऱ्या सामन्याकडे सुद्धा वळू आपण जसा हा सामना संपेल. जसंही संघाचे कर्णधार आणि त्यांचे खेळाडू सुद्धा इथे येताना मला दिसलेत, तर कर्णधाराला विनंती असेल की आपण आमच्या समालोचन कक्षामध्ये यायचं आहे.
आणि तदनंतर त्यांच्या अगेन्स्ट जी टीम कुटुक बांधन या टीमचे कर्णधार यांना सुद्धा विनंती असेल की आपण आपले कर्णधार टॉस साठी पाठवायचे आहेत. जोगेंद्र कोहली शतक क्रमांक दुसरं वैयक्तिक पहिलं संघातर्फे इथे जर आपण पाहिलं तर हे मात्र दुसरं शतक हाताळण्यासाठी इथे मैदानामध्ये आलेत. राईट हँड राऊंड द विकेटने गोलंदाजी करतील. हर्षल ठाकूर साठी हर्षल ठाकूर सुद्धा इथे चेंडू झालाय बीट बॅकफुटला जाऊन पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता. तसेच मी आमंत्रित करतो कैलासवासी विनोद दादा घरस्मृती चषक 2024 मध्ये आमच्या गावातील त्रिमूर्ती तिन्ही बंधू आपण जर पाहिले तर एकत्र राहून सर्व जी कामं असतात आणि एकोपा कसा असावा तो सातत्याने दाखवत असतात. ते म्हणजे आमचे विकास हिराजी घरत आणि त्यांचे छोटे बंधू, तदनंतर कांचन हिराजी घरत आणि त्यांचे छोटे बंधू भालचंद्रजी हिराजी घरत यांना विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. सुदर्शन दादा जर पाहिलं तर प्रीमियर लीग मध्ये सातत्यानं आम्हाला ड्रोनच्या साहाय्यानं छायाचित्रण केलं जातं आमच्या मॅचेसचं. ते म्हणजे भालचंद्र घरत युट्यूबर आहेत आणि त्यांचं इथे आगमन होतो. बस या आपण तिन्ही मान्यवरांना विनंती करतो, आम्ही करतो तुमचं स्वागत. व्हाईट चेंडू पाहायला मिळाला. टीमचा टोटल धावफलकावर 8. एक बाद 8. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळलेत पॉइंटच्या दिशेमध्ये. कव्हरला चेंडू जिथे बीट थोडासा झाला होता क्षेत्ररक्षकाकडून, परंतु त्या चुकीला पुन्हा एकदा त्यानं गॅदर केलं आणि तदनंतर सिंगल धाव इथे मात्र केली जातो कंप्लीट. आणि या सिंगल धावेने टीमचा टोटल आता मात्र मित्रांनो 9 धावा धावफलकावर. तसेच आमचे कांचनदादा घरत यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. या वेलकम, आपलं स्वागत असेल या टुर्नामेंट मध्ये. शतक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर आहे. आतापर्यंत 1 2 3 4 चेंडू मध्ये एक अवांतर चेंडू जर आपण पाहिला तर पाहायला मिळाला. ओहो, फटका चांगला सजवलाय. चेंडूला उंची जास्त आहे, लांबी कमी, परंतु इथे मात्र जज केला जातोय जेल आणि संपला जातो जोगिंदर गोंधली याचा खेळ. आज जर पाहिले तर तमाम भारतामध्ये आज मिरवणूक तुम्हाला साजरी करताना पाहायला मिळेल. तर पहा, जल है तो सब है, आप फिट हो तो हिट हो ऐसा कहा जाता है. परंतु आज पूर्ण 4 दिवस आपण पाहिलं तर या पाण्याची सुविधा आम्हाला आमचे सचिन गायकवाड डॉक्टर यांच्याकडून करण्यात आले. त्यांना विनंती आहे की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं आहे, कारण पाण्यासारखं कुठलंही पुण्य नाही मित्रांनो. पाणी पाजा शेवटच्या क्षणाला सुद्धा जर आपण पाहिलं, जो पाणी शेवटच्या क्षणाला पाहता तो मात्र जिवंतपणे पाजलात तर त्याचं तुम्हाला पुण्य नक्कीच मिळेल. यावेळेस जर पाहिलं तर क्वालिफाईड पंच संगम भोईर यांचा इशारा येतो की इथे मात्र हा चेंडू असेल अवांतर. उजव्या इशीच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू पंचांच्याकडून अवांतर घोषित केला. टीमचा टोटल धावफलकावर आता मात्र 10 धावा दुहेरी आकड्यामध्ये. परंतु इथे कुठे थांबणार आहे फलंदाज. आले तडाका वॅनिश लॉंग ऑनला क्लिअर करत असताना चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. परंतु या शतकावर प्रति हल्ले चढवणे खूप महत्त्वाचे होते आणि ते हल्ले आता मात्र इथे तुम्हाला पाहायला मिळतील. पंचांचा इशारा यस शतक संपल्याचा आणि शतक क्रमांक दुसरं होतो मैदानाच्या बाहेर. 12 चेंडूंच्या समाप्तीनंतर
टीमचा टोटल जर धावपलकावर पाहायला गेलात तर आता मात्र 16 धावा धावपलकावर तुम्हाला पाहायला मिळतील. तोपर्यंत आहे वेळ, जाऊया DJ विनायक यांच्याकडे. मास्टर तर खंडोबा जासई संघाचे कर्णधार मयूर आणि तसेच त्यांच्या अगेन्स्ट खेळणारी टीम, ज्या टीमचं कुटुक बंदर ही टीम खेळणार आहे, तर त्यांना विनंती असेल की आपण आपला कर्णधार पाठवायचा आहे. जरी खेळाडू नसतील आले तरी चालेल, आम्ही थोडे थांबू, परंतु टॉससाठी आपण या. कारण पहा आज पहिला सामना खूप उशिरानं चालू झालाय, फायनलचा दिवस आहे. शतक क्रमांक 3. गोलंदाजीच्या मार्कवर पहिला चेंडू. इथे मात्र गोलंदाज अनिकेत कोहलीच्या माध्यमातून. अनिकेत कोहली हा जर खेळाडू आपण पाहिला तर ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये सातत्याने मोहा कोलीवाडा टीमसाठी काम करत असतो. पहा आम्ही म्हणालो होतो युट्यूबवर आमचे भालचंद्र गरत यांच्या माध्यमातून इथे मात्र ड्रोनच्या सहाय्याने इथे मात्र छायाचित्रण केलं जातो. यस, त्यांचे सुपुत्र ओम भालचंद्र घरत पहा फोर व्हीलर मधून तिथून मात्र ड्रोनच्या सहाय्याने पूर्णपणे या मैदानाचे कॅमेऱ्यामध्ये छायाचित्रण केलं जातो. ही खासियत आहे त्यांची. यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला त्यांच्या चॅनलवर खूप साऱ्या गमती जमती आणि तदनंतर काही मग ते मच्छी असो अनेक साऱ्या व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. गोलंदाज अनिकेत कोहली गोलंदाजीच्या मार्कवर तयार झालेत. आतापर्यंत 2 चेंडू त्याने फेकलेत. दोन्ही चेंडू आपण जर पाहिले तर निर्धाव आलेत. हा तिसरा चेंडू. इथे मात्र जर पाहिलं तर हर्षल ठाकूर बीट होतो, जर्सी नंबर 5. हर्षल ठाकूर कडून अपेक्षा नसेल खारकोपर टीमला, कारण हर्षल ठाकूर असा फलंदाज आहे जो तिन्ही फॉर्मेट मध्ये चांगला क्रिकेट करत असतो. परंतु यावेळेस कुठेतरी बॅकफुटला जाताना खारकोपर टीम साठी हर्षल ठाकूर वारंवार बॉल इथे आपण पाहिलं तर बीट झालाय तो. शतक क्रमांक 3 प्रगतीपथावर अनिकेत कोहली. 3 चेंडू फेकले, 3 चेंडू निर्धाव. चौथा चेंडू कशा प्रकारे फेकेल याच्याकडे लक्ष. चौथा चेंडू बॅकफुटला जाऊन ताकदीचा पहार जरूर केला, परंतु बॅटने चेंडूचा संपर्क फारसा चांगला पाहायला मिळाला नाहीये. तदवर सिंगल रन मिळेल आणि सिंगल नाही, टीमचा टोटल धावपलकावर 17. आता मात्र उर्वरित 8 चेंडू आणि 25 धावसंख्येची आवश्यकता. सामना हातामधून निसटत चाललाय. या 2 चेंडू मध्ये जर सुदर्शन दादा एक मोठा हिट आला तर मग सामन्यामध्ये कदाचित इथे खारकोपर टीम येऊ शकेल. चांगला फटका आहे, सिंगल तर नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावेचा कॉल सुद्धा केला जात नाहीये आणि इथे मात्र चुकी. आणि क्रिकेटमध्ये म्हटलं जातं चुकीला नाही माफी. तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्या चुकांना माफी करत नसतात. चुकी माणसाकडून घडत असतो, परंतु वारंवार चुक्या करतो तो माणूस नसतो. मग त्या माणसाला या समाजामध्ये कधीच व्हॅल्यू सुद्धा मिळत नसतो. बस. आणि याचं उत्तम उदाहरण आमचे गोगो अजय, कारण त्यांना सर्व गोष्टी ठाऊक आहेत. गोलंदाजीच्या मार्कवर अंतिम चेंडू घेऊन अनिकेत कोहली. अनिकेत कोहलीवर चढवला हल्ला. वायनिश लॉंगॉनच्या डोक्यावरून चेंडू ओव्हर द रोप. 6 धावांसाठी. मयूर आज सहकार्य करा आम्हाला, कारण अजूनपर्यंत आपण पाहिलं तर हा पहिलाच सामना चालू आहे आणि आज मेगा फायनल सुद्धा आम्हाला खेळवायची आहे. त्यासाठी फक्त तुम्ही टॉस करून घ्या आणि तदनंतर आपण ही मॅच
जशी संपेल तशी मैदानामध्ये मग तुम्हाला बॅट आणि चेंडूनच खेळ दाखवायचा आहे, याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. 6 चेंडूंचा खेळ मित्रांनो आहे शिल्लक आणि 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी इथे मात्र खारकोपर टीम साठी 17 धावसंख्या बनवावी लागेल. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे मित्रांनो, याच्याकडे तुम्हाला लक्ष ठेवणं खूप महत्वाचं आहे. प्रेक्षक राजा या मॅचचा आनंद घेण्यासाठी इथे मात्र हजर झालाय, तर सर्व प्रेक्षक राजाचं आम्ही पुन्हा एकदा या टुर्नामेंटमध्ये आपलं स्वागत करतो. या जासई संघाचे कर्णधार आले आणि कुटुंबबंधर टीमचे कर्णधार या आपण. यस, थँक्यू. कुटुंबबंधन या टीमचे आपण जर पाहिले तर कर्णधार आणि तदनंतर जासई टीमचे कर्णधार यांच्यामध्ये टॉस केला जाईल. अंतिम शतक इथे मात्र बॅकफुटला जाऊन वा आणि क्लास आणि फक्त क्लास कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळाला. कव्हरच्या डोक्यावरून चेंडू अक्षरशः जातो सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. दोन्ही टीम मध्ये टॉस इथे मात्र केला जाईल. आपण पाहिलं तर खंडोबा जासई, परंतु त्यांच्या टी शर्ट वर तुम्हा आम्हा सर्वांचा आवडणारा खेळाडू या जासई गावाचं आणि बुरण विभागाचं ज्यानं नाव खऱ्या अर्थानं रोशन सुद्धा केलं, बायकर मॅन म्हणून ज्याच्याकडे आपण सातत्याने पाहायचो, असे आपले सचिन ठाकूर. परंतु आता ते आपल्यामध्ये राहिले नाहीयेत. कैलासवासी सचिन ठाकूर छोट्या या नावानं फेमस आपण पाहिलं. त्यांची स्मृती, त्यांचं प्रतिमा, त्यांचं छायाचित्र टी शर्ट वर तुम्हाला पाहायला मिळतो. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली वाहू. टॉस करण्यासाठी विनंती असेल कांचनजी घरत यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे. कांचनदादा घरत यांच्या शुभ हस्ते हा शुभ टॉस केला जातो दोन्ही टीमच्या माध्यमातून. इथे जर आपण पाहिलं तर 11 धावसंख्येची आवश्यकता असताना इथे खूप चांगला क्रिकेट चाललाय. आदरणीय सन्माननीय कांचनदादा घरत यांच्या शुभ हस्ते टॉस केलाय. टॉस जिंकलाय खंडोबा जासई टीमने. यस, जो काही निर्णय असेल तो त्वरित घेऊन मैदानामध्ये या सामन्यानंतर संपल्यानंतर त्वरित जायचं आहे. इथे आपण पाहिलं तर आतापर्यंत 3 चेंडू संपले गेलेत. 3 चेंडू मध्ये 8 धावा खर्च केल्या आहेत. उर्वरित 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 9 धावसंख्येची आवश्यकता. कालही सामने सुदर्शन दादा आपण याच प्रकारचे पाहिले. 2 चेंडू मध्ये 8 धावा, 3 चेंडू मध्ये 9 धावा, 6 चेंडू मध्ये 7 धावा, अशा प्रकारचे सामने इथे मात्र आपण खूप पाहिले. परंतु यावेळी चेंडूला हवेमध्ये उडवला. ही धोक्याची घंटी असणार आणि वाजणार का? हो, इथे पकडलाय कॅच आणि संपलाय खेळाडू हर्षल ठाकूरचा खेळ. वाटत होतं हर्षल ठाकूर हा सामना विजयी करून देईल खारकोपर टीमला. आता मात्र 2 चेंडू आणि 2 चेंडू नंतर आपण जर पाहिलं तर 9 धावसंख्येची आवश्यकता. जासई टीम आपला निर्णय काय असेल? ओके, इथे मात्र जर आपण पाहिलं तर 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 2 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 9 धावसंख्येची आवश्यकता. बॅकफुटला जाऊन अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न झाला, परंतु इथे मात्र प्रयत्न असफल राहिला. बॅटच्या स्वरूपात इथे आपण पाहिलं तर 1 धाव जरूर मिळेल. 1 चेंडू आणि 1 चेंडू मध्ये 8 धावसंख्येची गरज होऊ शकतो. चिरनेरच्या मैदानावर 1 चेंडू मध्ये 9 धावसंख्येची आवश्यकता होती भूम टीमला आणि तो सामना अगदी 1 चेंडू मध्ये 9 धावेचा सामना भूम टीमने जिंकला. आणि दादरच्या संघाने तर 1 ओव्हर मध्ये 45 धावसंख्येची आवश्यकता असताना त्या धावा गोलंदाजाने दिल्या. हे चित्र आपण अनेक वेळा पाहतो क्रिकेटमध्ये. इथे मात्र सामना जिंकला येतो म्हणजे मोहा कोळीवाडा टीमनं. यस,
मोहा कोळीवाडा टीमसाठी देऊया शुभेच्छा आणि खारकोपर टीम आपण आमच्या विनंतीच मात ठेवून इथं आलात त्याबद्दल आमच्या आयोजकांच्या वतीने आपलं करतो सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करतो. मॅन ऑफ द मॅच चला हस्तवंदन करायचं आहे खारकोपर टीम आणि त्याच्यानंतर मोहा कोळीवाडा टीम. 3 दिवस आपण पाहिलं तर शिस्तबद्ध अतिशय शिस्तबद्ध असं क्रिकेट या मैदानावर तुम्हाला पाहायला मिळालं. येस तर पहा इथे